नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झालाय। विमानातून प्रवास करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची डीजीसीएने स्पष्ट केलंय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला अजित पवार हे संबोधित करणार होते, मात्र लँडिंग करताना त्यांच्या विमानाला अपघात झाला। दरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत। अजित पवार यांच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे सुद्धा दिल्लीहून बारामतीच्या दिशेने रवाना झाल्यात। सकाळी 8:10 विमानाचं उड्डाण झालं। त्यानंतर तासाभरातच हा भीषण अपघात झालाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीत येत असताना त्यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अपघातानंतर विमानाला आग लागल्याचंही वृत्त आहे। मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार हे आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत येत होते। कॉल कॅबिनेट बैठक आटोपल्यानंतर आज सकाळी ते विमानानं बारामतीकडे रवाना झाले होते। याच वेळी बारामती विमानतळावर लँडिंग करताना हा अपघात झालाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।